नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण या यूट्यूबच्या लेक्चरमधून इतिहासाच्या IMP फॅक्ट म्हणजे संयुक्त गट क असेल, गट ब असेल, त्याचबरोबर MPSC आणि UPSC सगळ्याच स्पर्धा परीक्षेसाठी इतिहासातून ज्या ज्या IMP फॅक्टवरती क्वेश्चन येतात, म्हणजे ती डिटेल्स असो किंवा काही असो, तर आपण हिस्ट्री बाय सचिन गुलिक या यूट्यूबच्या चॅनलवरती IMP फॅक्टचं हे दुसरं लेक्चर घेतोय आपण. आणि EMPSC कट्टावरती पहिल्यांदा एक लेक्चर आपण टाकलेलं होतं. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं IMP फॅक्ट म्हणजेच परीक्षाभिमुख घटना किंवा परीक्षाभिमुख जेवढे फॅक्ट आपल्याला शिकता येतात, तर या लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये या यूट्यूब लेक्चरच्या तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय. आता स्वागत करण्यापूर्वी MPSCनं तुम्हाला एक नामी संधी दिलेली आहे. तर प्रत्येक मनुष्याला कुठेतरी मी लेटेस्ट 2 मूव्ही पाहत होतो. एकाचं नाव होतं मजनू मिशन, जो रॉचे एजंट म्हणून पाकिस्तानमध्ये काम करत होते, आणि त्याच्यानंतर दुसरा मूव्ही पाहत होतो एक स्पाय, सिरिया आणि इस्रायल यांच्यामध्ये एक स्पाय एजंट्स कसे काम करतात. तर त्याच्यामध्ये त्या एजंटला एक संधी दिली जाते किंवा एक वाक्य बोललं जातं. ते वाक्य खूप सुंदर आहे, ते MPSC मध्ये आपल्याला इझी लागू होतं. तर त्याच्यामधलं वाक्य असं आहे की तुम्हाला या फील्डनी किंवा तुम्हाला या डिपार्टमेंटनी एक स्वतःला सिद्ध करण्याचा एक चान्स दिलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं त्या एजंट्सला किंवा त्या भारतीय ऑफिसरला किंवा त्या स्पाईमधल्या त्या एजंटला जसा एक चान्स दिलेला असतो, तर तशाच पद्धतीनं लाईफने किंवा आपल्या या फील्डने आपल्याला चान्स दिलेला आहे की स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचा. म्हणून MPSCनं तुमच्या दारामध्ये येऊन MPSC असे म्हटले नाही की तू MPSC करण्याच्या पात्रतेचा आहे आणि तू MPSC केली पाहिजे, असं कोणी म्हटलेलं नव्हतं. तर बाय चॉईस आपण स्टुडंट आहोत, आणि जेव्हा आपली चॉईस आपण निवडतो ना, तर त्या चॉईसला शेवटपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपली राहते. म्हणून तुम्ही बाय चॉईस स्टुडंट आहात, तर मग ही जबाबदारी तुमच्यावरती पडते की हा प्रवास द एंड पर्यंत घेऊन जायचा आहे, आणि तो पण सक्सेसफुली. म्हणून MPSCनं तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी दिलेली आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध केलात तर जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये कामी लागतं, बिझी राहतं. चला, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा इतिहासाच्या IMP फॅक्टच्या लेक्चरमध्ये. अतिसंभाव्य सिरीजची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, आणि ॲज इट इज क्वेश्चन आपण देतोय. तशी अतिसंभाव्यची सिरीज मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपण सुरू करतोय. तोपर्यंत हे IMP फॅक्टच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये आपण 10 महत्त्वाच्या फॅक्ट बघतोय. या 10 फॅक्टमध्ये जे जे काही पॉइंट्स लक्षात ठेवा, लेक्चर शेवटपर्यंत बघा. लेक्चरच्या शेवटी खूप इंटरेस्टिंग एक स्टोरी असते, ती तुम्हाला मात्र अतिशय प्रभावित करते, मोटिवेट करते. तुम्हाला परत एकदा डबल फुग्यामध्ये जशी हवा भरावी तशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी फुल टू एनर्जी देऊन जाते. म्हणून लेक्चर शेवटपर्यंत बघायचं. मुद्दाम मी लेक्चर शेवटपर्यंत बघण्यासाठी शेवटी स्टोरी ठेवतोय. आणि या लेक्चरच्या माध्यमातून IMP फॅक्टच्या सिरीजमध्ये असे काही कंटेंट तुम्हाला मिळतात की जे कंटेंट तुम्ही अगोदर वाचलेले नसतात. जरी वाचलेले असतील तर त्याच्यावरती एकदा तुमचं रिव्हिजन 100% होते. तर काही लोकांसाठी कंटेंट टोटली नवीन असू शकतो, काही लोकांसाठी कंटेंट हा रिव्हिजनसाठी यूज होतो, किंवा काही लोकांसाठी माहीत नसणाऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात. म्हणून या IMP फॅक्टच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एक पवित्र काम करा, ज्याच्यावरती CGST आणि SGST कोणत्याही प्रकारचं नाही. लाईक, कमेंट आणि शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही. लेक्चर शेवटपर्यंत बघायचे. तुम्हाला 100% या लेक्चरमधून खूप सारे प्रश्न अशा फॅक्टमधून आलेले आहेत, येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आल्यानंतर स्क्रीनशॉटनं मला नक्कीच तुम्ही पाठवाल, अपेक्षा करतो. कारण का, तर तुम्ही मला प्रॉमिस केलेलं आहे की 2023ला काही गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही पोस्ट बहाल करणार आहात त्या संबंधित शिक्षकांना. ठीक आहे, आणि म्हणून ती तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही पास झाले पाहिजे. तर पहिली IMP फॅक्टमध्ये पहिली मुष्टी फंड योजना आपण एक IMP फॅक्ट बघतोय. 10 IMP फॅक्ट मधली सुरुवात करतोय आपण. तर मुष्टी फंड योजना हा प्रकार काय होता, तर तुम्हा सगळ्यांना अण्णासाहेब माहीत असतील किंवा अण्णा माहीत असतील. महर्षी कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे. आता धोंडो केशव कर्वे यांचे पंजोबा जे होते रघुनाथ, अर्थातच आजोबा जे होते पंजोबा वगैरे, तर रघुनाथ कर्वे असतील, त्यांचे भाऊ असतील, त्याच्यानंतर त्यांचे वडील केशवराव, तर हे खूप श्रीमंत होते. श्रीमंत असतानाच त्यांनी मुरुड या ठिकाणी त्यांनी एक वाडा वगैरे बांधलेला दिसून येतो. आता हे महर्षी कर्वे यांना आपण कोणकोणत्या उद्देशाने पाहतो किंवा कोणकोणत्या माहितीचा खजिना म्हणून पाहतो, तर महिला विद्यालय आहे, SNDT पहिलं विद्यापीठ आहे मग मुलींसाठीचं, त्याच्यानंतर विधवा मुलींसाठीचं एक विधवा आश्रम आहे, तर ह्या बालिका आश्रम आहे. तर ह्या सगळ्या अँगलने आपण महर्षी कर्वे अण्णा, अर्थातच अण्णा यांना शिकतो किंवा आतापर्यंत वाचलेलं आहे. परंतु त्याच्या पाठीमागचा अँगल काय आहे, तर विधवा विवाह उत्तेजक मंडळ 1893चं, त्याच्यानंतर शारदा सदनमधली दुसरी विद्यार्थिनी आणि शारदा सदनमधली पहिली विद्यार्थिनी ज्यांचं नाव काय होतं, गोदूबाई, त्यांना बाया कर्वे असं म्हटलं जातं. त्यांच्याबरोबर त्यांनी केलेला पहिला विवाह असेल, म्हणजे दुसरा विवाह त्यांच्या पहिल्या पत्नीचं सखुबाईंचं निधन झाल्यानंतर. तर या बाबतीमध्ये या अँगलने आपण अण्णा यांना शिकलेलो आहोतच. परंतु
अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याबरोबर भेट घेणारे महत्त्वाचे भारतीय समाजसुधारक कोण होते, तर ते महर्षी धोंडो केशव कर्वेच होते. म्हणजे महर्षी म्हणू त्यांना किंवा कर्मवीर म्हणू किंवा अण्णा या नावाने आपल्याला ओळखता येऊ शकतं. तर 1907 ची गोष्ट आहे. 1907 मध्ये त्यांनी काय केलं होतं, महिला विद्यालय सुरू केलं होतं. ठीक आहे, महिला विद्यालय सुरू केलं होतं. या महिला विद्यालयाला बघा, लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन आलेला आहे. महिला विद्यालयाला मुंबईमधून एक महिला होती. हे पुण्यामध्ये सुरू केलेलं होतं, नाही तर तुम्ही जाल मुंबईला फिरायला, अजिबात जायचं नाही तसं पुणे सोडून कुठंच. ठीक आहे, तर पुण्यामध्ये सुरू केलं होतं. परंतु यांच्या कामाने प्रभावित झालेली मुंबईतील एक महिला होती. ते मुंबईतील महिला काय करायचे, घरोघरी जायची. कंटेंट इथं दिलेलं तुम्ही वाचा, मी तुम्हाला समजावून सांगतो फक्त. तर मुंबईतील महिला काय करायची, घरोघरी जायची, धान्य गोळा करायचे. ते धान्य कशा पद्धतीने गोळा करायचे, तर मुठीमध्ये धान्य गोळा करायचे. म्हणजेच त्या योजनेला नाव काय दिलेलं आहे, तर मुष्टी फंड असं म्हटलेलं आहे. तर मुठीमध्ये धान्य गोळा करायच्या, म्हणजेच मुठीतून मुठभर धान्य घ्यायच्या, ते सगळं धान्य गोळा करायचं, एकत्र झालेलं धान्य बाजारपेठेमध्ये जाऊन विकायचं आणि त्या धान्यातून, विकलेल्या धान्यातून आलेले जे पैसे आहेत तर ते महर्षी अण्णा किंवा धोंडो केशव कर्वे यांच्या महाविद्यालय असेल किंवा यांच्या स्त्री शिक्षणासाठी आणि स्त्री उद्धारासाठी जेवढे उपक्रम राबवले जातात तर त्याच्यासाठी ती महिला काय करत होती, फंड रेज करायचं किंवा ती पैसा देण्याचं काम करत होत्या. म्हणूनच या अर्थात महिला महाविद्यालयाला त्यांनी निधी दिलेला होता. हे थोडंसं आहे, इथं धान्य गोळा केलं, ते धान्य विकून पैसे कमवले आणि महिला महाविद्यालयात दिलं आणि याच फंडाला काय म्हटलं जातं, मुष्टी फंड म्हटलं जातं. मी सांगितलं होतं खूप साऱ्या नवीन कन्सेप्ट आहेत. आता फंड आलेला आहे, तर मग इतिहासामध्ये वेगवेगळे फंड आहेत बघा. लेडी डफरीन फंड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लेडी कर्जन फंड आहे, त्याच्यानंतर तांदूळ फंड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टिळक फंड आहे. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे फंड, तर इथं अशा हे दोनच झाले. तर इथं तांदूळ फंड वीरा शिंदे आणि टिळक फंड हा महात्मा गांधीजींनी सुरू केला होता. 1 कोटीच्या आसपास, त्यातले 37 लाख रुपये फक्त मुंबईतून गोळा झालेले होते, बॉम्बे प्रांतातून. तर यावरती क्वेश्चन आलेले आहेत. यावरती भविष्यातले क्वेश्चन बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून महर्षी अण्णा जे आहेत तर यांच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळे कंटेंट शिकू शकतो. तर यांनी पहिल्यांदा काय केलं होतं, समाज सुधारणेचं फक्त ढोंग घेऊन चालणार नाही, तर प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, तर सदन जी पंडिता रमाबाई यांची जी संस्था होती, या शारदा सदन मध्ये पहिली महिला जी मुलगी होती तर ती गद्रे होती. ठीक आहे, त्यांचं नाव आहे शारदा गद्रे. तर ह्या शारदा गद्रे ह्या गंगाधर पंत यांच्या संबंधित किंवा नातेवाईक होत्या. तर गद्रे या पहिल्या मुली होत्या, परंतु ही विधवा नव्हती. तर एका पुनर्विवाहात आईची मुलगी होती, त्याच्यामुळे ती पहिली विधवा नव्हती. परंतु दुसरी जी विधवा होती तर त्यांचं नाव आहे गोदूबाई. आणि गोदूबाई यांच्याबरोबर 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी आपल्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर दुसरा पुनर्विवाह केलेला होता यांच्याबरोबरचा. तर गोदूबाई या पहिल्या महिला आहेत ज्या विधवा होत्या शारदा सदनमध्ये. ठीक आहे, आता यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी पंडिता रमाबाई ज्या आहेत यांच्यापासून या अण्णांनी खूप प्रेरणा घेतली होती. पंडिता रमाबाईंनी सुरुवातीला नाही म्हटलं होतं, परंतु 3000 रुपयाची रक्कम किंवा 3000 रुपयाचा बॉन्ड लिहून घेतला किंवा तिच्या नावावरती टाकायला सांगितलं, तेव्हा ॲग्री झाले होते. तर कर्वेनगर या ठिकाणी आपल्यापैकी बऱ्याच मुली बाया कर्वे यांच्या हॉस्टेलला राहत असतील, बाया कर्वे यांच्या हॉस्टेलला राहत असतील, तर तेच बाया कर्वे म्हणजेच गोदूबाई, अर्थातच इथं महत्त्वाच्या ह्या व्यक्ती येतात. तर अशा पद्धतीनं अण्णा यांनी 1916 मध्ये जपानला गेलेले एक वर्मा नावाचे त्यांचे मित्र होते, त्यांनी एक मासिक आणलं आणि त्या मासिकामध्ये असा उल्लेख होता की जपानमध्ये महिलांसाठी विद्यापीठ सुरू झालेलं आहे. मग पहिलं विद्यापीठ सुरू झालं होतं 1916ला. त्याला काय केलं होतं, तर ठाकरसी नावाच्या एका व्यक्तीनं देणगी दिली आणि देणगीच्या बदल्यामध्ये सांगितलं होतं माझ्या आईचं नाव दे, म्हणून त्या आईचं नाव दिलं होतं श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी. याच्यावरती प्रश्न परीक्षेला आलेला आहेत. म्हणून पहिल्यांदा आपण शिकतोय काय, तर मुंबईच्या एका महिलेने धान्य गोळा केलं, बाजारपेठ विकलं, आलेलं पैसे महिला महाविद्यालयाला दिले होतं अण्णांच्या, आणि तेच त्यालाच म्हटलं जातं मुष्टी फंड. त्याच्याबरोबरच वेगवेगळे फंड सुद्धा आपण इतिहासामध्ये इथं बघतोय, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहेत. अपेक्षा करतो की तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघाल आणि नवीन कंटेंट आहे तर ह्या सोबत तुम्ही काय करा, तर नवीन गोष्टी शिकून घ्या. जणू काही तुमच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न पडावेत असे आपण काय करू, प्रार्थना करू. कोणाला, निर्मात्याला. ठीक आहे, तात्यासाहेबांच्या भाषेमध्ये. आणि तोपर्यंत अशा प्रकारचं हिस्ट्री फॉर ऑल हे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला विसरू नका आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका, हिस्ट्री बाय सचिन गोळी. त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला PDF वगैरे टाकलेले आहेत, पोलमध्ये क्वेश्चन पण दिलेले आहेतच. चला दुसऱ्या आपण फॅक्टकडे वळतोय. तर कर्जन सर्क्युलर नावाचा प्रकार आहे. कधी वाचलाय का, असेल तर चांगली गोष्ट आहे. कर्जन सर्क्युलर काय होतं, लॉर्ड कर्जन याचा कालावधी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा माहित असायला पाहिजे. लॉर्ड कर्जन याचा कालावधी 1899 पासून 1905 पर्यंत होता आणि 1905 मध्ये लॉर्ड किचनेर
लक्षात ठेवा, लॉर्ड किचनेर यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला आणि म्हणून लॉर्ड कर्झन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला दिसून येतो. तर लॉर्ड कर्झन एकदा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिथं गादीवरती बसलेले असताना किंवा तिथं राजा सिंहासनाधीश असताना, राजा असताना, संस्थानिक असताना लॉर्ड कर्झन बडोद्याला गेलेले होते. परंतु महाराज सयाजीराव गायकवाड जे होते, हे महाराज सयाजीराव गायकवाड, ह्या महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दलित उद्धारासाठी काम करणाऱ्या दोन व्यक्ती, एक आहेत कोण तर विराज शिंदे यांना सुद्धा मदत केलेली होती आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांना सुद्धा मदत केली होती. या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय होता तर हे अस्पृश्यता चळवळीसाठी खूप वेगाने आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे दोन्ही व्यक्ती होता. जेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आंबेडकरांचं भाषण गाजलेलं होतं त्यावेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी काय केलं होतं तर इथं त्यांना हॉटेलमध्ये बोलवलं आंबेडकरांना आणि चहा नाश्त्याची सोय केलेली होती की तुम्ही आज राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषद जबरदस्त गाजवली, मी प्रभावी झालेलो स्वतः. ठीक आहे, हे गोष्टी होत्या. तर इथं विराज शिंदे आणि आंबेडकर या दोघांनाही शैक्षणिक कामामध्ये या सयाजीराव गायकवाड यांनी मदत केलेली होती. आता प्रसंग असा होता की जेव्हा कर्झन ह्या बडोद्यामध्ये गेलेले होते तर त्यावेळी इथं सयाजीराव गायकवाड जे आहेत तर हे वैद्यकीय उपचारासाठी परदेशी गेले होते. परंतु बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पंतप्रतिनिधी असतील किंवा शिष्टमंडळाने या लॉर्ड कर्झनचा खूप चांगला यथोचित मान सन्मान दिलेला होता. परंतु कर्झनला एक ॲटिट्यूड असतो ना, वेगळा ॲटिट्यूड असतो. तर या कर्झनला खूप राग आला. राग आल्यानंतर त्यांनी काय केलं, रिटर्न आला आपल्या दिल्लीला आणि रिटर्न आल्यानंतर काय केलं होतं त्यानं तर एक फतवा काढला. फतवा म्हणजेच इथं अर्थातच ह्या फतव्याला आपण काय म्हणतो सर्क्युलर म्हणतो. ठीक आहे, हा फतवा असा काढला की कोणताही संस्थानिक, भारतीय संस्थानिक यानं काय काढला, फतवा काढला. कोणताही भारतीय संस्थानिक परदेशी जायचं जर असेल तर भारताच्या व्हाईसरॉय गव्हर्नर जनरलला सांगितल्याशिवाय बिलकुल जायचं नाही, अशा प्रकारचा फतवा काढला. आणि या फतव्यावरती लॉर्ड कर्झनच्या इथं महाराज सयाजीराव गायकवाड खूप नाराज झाले. त्यांनी ब्रिटिश सरकारला, म्हणजे इंग्लंडची राणी वगैरे असेल त्यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी पत्रव्यवहार केला आणि आपली नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर लॉर्ड कर्झन बरोबर सुद्धा त्यांनी पत्रव्यवहार केला आणि आपल्या वैद्यकीय कारणाचं व्यवस्थित कारण त्यांना दिलेलं होतं. आता आपण इथं दोन महत्त्वाच्या व्यक्ती बघतोय. तर दोन महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये विराज शिंदे यांनी 1918ला इथं एक परिषद घेतली होती मुंबईमध्ये. ती परिषद होती अस्पृश्यता निवारणाची परिषद आणि ही परिषद कोल्हापूरच्या छात्र जगद्गुरू यांच्या सांगण्यावरून यांनी घेतलेली होती. तर याचे अध्यक्षपद हे कोणी सांभाळलेलं होतं तर या सयाजीराव गायकवाड यांच्यावरती STI मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन्ही परीक्षेला यावरती प्रश्न आलेला आहे. मी सांगितलं होतं ऑलरेडी, आता भविष्यात पण एखादा प्रश्न बनू शकतो. तर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये 3 परिषदा आहेत, त्यामध्ये पहिल्याचे अध्यक्ष ते होते, बाकी जो दोन्हीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते. भविष्यातला प्रश्न इथं येऊ शकतो कारण ऑलरेडी 2 वेळा प्रश्न इथे येऊन गेलेला आहे. लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर 1899 पासून 1905 पर्यंत इथं दुष्काळ आयोग नेमलेला होता यांनी. ठीक आहे, दुष्काळ आयोग होता. त्याच्यानंतर यांनी सहकार कायदा बनवलेला होता. त्याच्यानंतर रेल्वेसाठी यांनी खूप सारं रेल्वेसाठी कमिशन नेमलं होतं. त्याच्यानंतर यांनी महत्त्वाचं की कृषीसाठी वेगवेगळे आयोग नेमलेलं होतं. त्याच्यानंतर विद्यापीठाचा कायदा यांच्याच कालावधीमध्ये बनलेला होता. तर हे लॉर्ड कर्झन जे आहेत ते भारतासाठी एक वरदान म्हणून आलेले होते. परंतु ऑक्टोबर 1905 मध्ये झालेली जी बंगालची फाळणी जी होती तर ही लॉर्ड कर्झनला हिरो बनण्यापासून 0 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास त्यावेळी केलेला होता. तर लॉर्ड कर्झन यांचं कर्झन सर्क्युलर हे फतवा तुम्हा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजला. त्याच्या पुढची फॅक्ट घेण्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना करू इच्छितो की इथं इतिहासाचे बॅचेस सर्व रन आहेत आता सध्या आणि तुम्हाला जे आवश्यक असणारे बॅच आहे तुमची ड्रीम पोस्ट कंप्लीट करणारे कंबाईन पूर्व परीक्षा 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि समाज सुधारकांची बॅच आहेत. त्याबरोबर डिपार्टमेंट PSI ची सुद्धा बॅच या ठिकाणी आहे आणि या बॅचेस मधून तुम्हाला परिपूर्ण इतिहास म्हणजे 30 पेक्षा 35 पेक्षा 40 पेक्षा जास्त व्हिडिओ आपण देतोय. 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी आहे. एक व्हिडिओ तुम्हाला 3-3 वेळा पाहता येतो, पाठ होऊन जाते. सरावासाठी मायक्रो नोट्स देतोय. पटकन काय करायचं आहे, हिस्ट्री बाय सचिन गोळीक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन अशा पद्धतीने दिसतं, पॉवर्ड बाय हिस्ट्री फॉर ऑल. इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये PDF आहेत, सगळं मटेरियल तुम्हाला मिळून जातं. सगळ्या बॅचेसवरती चांगला डिस्काउंट आहे, त्याचा फायदा घ्या. कमी पैसे असू शकतात, आपल्याकडे परिस्थिती नसते सगळ्यांचीच. आता शून्यातूनचा प्रवास असतो तो मात्र इतिहासच घडवू शकतो आणि इतिहास घडवण्यासाठी आपण रेडी असायला पाहिजे. सगळे परिस्थिती तुम्हाला अनुकूल असते. ह्या सगळ्या बॅचेस आहेत बघा. कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच आहे, राज्यसेवेची बॅच आहे आणि समाज सुधारकाची बॅच आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट PSI ची बॅच आहे. प्ले स्टोअरला जाऊन हिस्ट्री बाय सचिन गोळीक किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. फ्री मटेरियल आहे, त्यामध्ये क्लासेस आहेत, पोल दिलेला आहे.
नंबर 3 ची जी फॅक्ट आहे तर वेलबी कमिशन आहे. तुम्ही सगळ्यांनी यांना वाचलेलं आहे अगोदरच, खूप वेळा वाचलेलं आहे. 1895 मध्ये काय झालं होतं तर इथं लष्कर आणि मुलकी खर्च, लष्कर आणि सनदी खर्च, लष्कर आणि प्रशासकीय खर्च या खर्चांची तपासणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक रॉयल कमिशन नेमलं होतं. ब्रिटिश सरकारने जेव्हा नेमलं जातं राजा किंवा राणीकडून तर त्याला रॉयल कमिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे रॉयल कमिशन असं म्हटलं जातं. परंतु रॉयल कमिशनवरती ज्या व्यक्तीची नियुक्ती केली होती त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड वेलबी आणि म्हणूनच या कमिशनला एक तर रॉयल कमिशन म्हटलं जातं किंवा वेलबी कमिशन या दोन्ही नावाने ओळखलं जातं. तर विषय काय होता, उद्देश काय होता, 1895 मध्ये लष्करी आणि मुलकी, लष्करी आणि प्रशासकीय दोन्ही खर्चांची तपासणी करण्यासाठी रॉयल कमिशन नेमलं ब्रिटिश सरकारने आणि म्हणून त्याला रॉयल, ज्या व्यक्तीच्या नावाने अध्यक्ष बनवला त्या व्यक्तीच्या नावाने या कमिशनला ओळखलं जातं. मग त्याच्यामध्ये काही भारतीय लोक होते, त्याच्यामध्ये एक सभासद म्हणून कोण कोण होतं या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की व्यक्ती कोण कोण होत्या की ज्या ॲज अ मेंबर म्हणून तिथं काम करत होत्या. तर लॉर्ड वेलबी होते पहिले, त्याच्यानंतर लॉर्ड कर्जन होते, टी.आर. बुकानन होते, त्यानंतर विल्यम वेडरबर्न होते ज्यांनी 1889 मुंबईच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्याचबरोबर इथं दादाबाई नौरोजी होते आणि विल्यम कॅने नावाच्या व्यक्ती होत्या. म्हणजेच टोटल 6 सदस्य या वेलबी कमिशन मध्ये होते. बरं 6च होते का, नाही, तर इथं नामदार गोखले जे आहेत हे गोखले सुद्धा वेलबी कमिशनच्या साक्ष देण्यासाठी लंडनला गेलेले होते. आता वेलबी कमिशन समोर साक्ष देण्यासाठी गोखलेच का गेले होते तर गोखले यांचा अर्थशास्त्रामध्ये खूप मोठा स्टँड होता, जसं न्यायमूर्ती रानडे यांचा त्याच्याच पद्धतीनं गोखले यांचा होता. आणि म्हणून जेव्हा गोखले त्या ठिकाणी 1897 ला साक्ष देण्यासाठी गेले होते तर हे कोणत्या सभेच्या माध्यमातून गेले होते यावर तुमचा प्रश्न विचार पडला जातो. कारण का तर 1896 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची मान्यता ब्रिटिश सरकारने काढून घेण्यात आली होती. आणि दुसरी सभा कोणती आहे तर डेक्कन सभा आहे की त्या डेक्कन सभेमध्ये सचिव आणि संस्थापक रानडे आणि गोखले हे संयुक्त जोडी होती. महाराष्ट्रातील चांगले अर्थशास्त्री किंवा हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालणारी महत्वाची जोडी, गुरु आणि शिष्यांची जोडी. तर अशा पद्धतीने साक्ष देण्यासाठी नामदार गोखले हे लंडनला गेलेले होते. नुकतंच एक लोकसत्ताचे खूप चांगले लेखक होते ज्यांनी दिल्लीमध्ये सदर लिहिलं होतं लाल किल्ला नावाने, टेकचंद सोनवणे सरांसोबत मी एकदा गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स या संस्थेला भेट दिली. म्हणजे सहज ते स्टुडंट होते त्याच्यामुळे आम्ही फेरफटका तिथं मारत होतो. तर गोखले यांचं घर मला दिसलं, मी पटकन फोटो काढला, टेलिग्रामवरती तुम्ही पाहताय, या टेलिग्रामवरती फोटो शेअर केलेला आहे, खूप सुंदर आहे, व्हिजिट करायला हरकत नाही. तर ब्रिटिशांची अर्थनीती म्हणजेच कशी आहे तर ती भारताची शोषण करणारी अर्थनीती आहे असं नामदार गोखले यांनी सांगितलेलं होतं. आता गोखले यांचं अर्थशास्त्राचं भाषण ऐकण्यासाठी त्या जिल्ह्यातील मॅजिस्ट्रेट असतील, कलेक्टर असतील, वेगवेगळे ऑफिसर्स असतील तर त्या परिषदेमध्ये, विधान परिषदेमध्ये ऐकायला येत होतं आपलं काम सोडून. म्हणजेच गोखले यांच्या तोंडातून निघणारा जो शब्द आहे तो एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखा निघतो, अशा प्रकारचं वक्तव्य इंग्रज अधिकारी करत होते. म्हणून टोटल 12 ते 13 जी भाषणं झाली होती बजेटवरची, तर गोखले यांच्या भाषणाने इंग्रज सरकार सुद्धा प्रसिद्ध असं मानत होतं त्यांना आणि खूप स्टँड मोठा होता गोखले यांचा अर्थशास्त्रावरती. तर नंबर 3 ची फॅक्ट आपण बघितली तर गोखले या वेलबी कमिशन होते, गोपालकृष्ण गोखले होते, त्याचबरोबर इथं असणारे लॉर्ड कर्जन होते, त्याच्यानंतर आपण बघितलं वेडरबर्न होते आणि त्यानंतर दादाबाई नौरोजी. या महत्त्वाच्या 6 टोटल व्यक्ती होत्या अध्यक्ष पकडून, म्हणजे 1+5 असे व्यक्ती होत्या. यानंतर आपण पुढचं 4 नंबरचं प्रकरण बघतोय, 4 नंबरची फॅक्ट बघतो तुळशी प्रकरण. त्याच्या अगोदर आपण वेदोक्त प्रकरण बघितलं, बर्वे प्रकरण बघितलं, वेगवेगळी प्रकरणं बघितले आपण. तर या किंवा पंचहोद मिशन प्रकरण बघितलं. पण तुळशी प्रकरण काय होतं तर पंडिता रमाबाई यांच्याशी संबंधित असणारं हे प्रकरण होतं. यांच्याशी संबंधित असणारी यांची संस्था कोणती आहे तर शारदा सदनची स्थापना मूळतः मुंबईमध्ये जरी झालेली असली तर शारदा सदन हे नंतर मुंबईमधून पुणे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी शिफ्ट केलेलं होतं. आता एक खोड करणारा खूप व्यक्ती होता, एक खोडकळ व्यक्ती होता. जसं वर्गामध्ये एखादा स्टुडंट असतो बघा, खूप खोड्या काढतो आणि खोड्या काढून तो कधीच मार खात नाही. आपल्यापैकी बरेच जण असतील पण, ठीक आहे, किंवा आपल्याला माहित पण असतं की वर्गामध्ये कोण, आणि पटकन हे मी सांगत असताना तुम्हाला क्लिक झाला असेल तो व्यक्ती कोण होता ज्याच्यामुळे तुम्ही मार खाल्लेला आहे, ज्याच्यामुळे पूर्ण वर्गाने मार खाल्लेला आहे किंवा ज्याच्यामुळे वर्गाला पूर्ण शिक्षा सहन करावी लागलेली आहे, असा एक खोडकळ असतो. तर इतिहासामध्ये एक खोडकळ माणूस होता ज्याचं नाव होतं गोपाळराव जोशी. आता या गोपाळराव जोशी प्रकरण वेगवेगळी उपद्व्याप करण्यामध्ये प्रसिद्ध होते. तर गोपाळराव जोशी आणि त्याचबरोबर पुणे सार्वजनिक सभेचे
पुणे सार्वजनिक सभेचे एक व्यक्ती होते गवा जोशी, बरोबर का, गणेश वासुदेव जोशी. तर या दोघांनी काय केलं तर पंडिता रमाबाई हे बेळगावला गेलेल्या होत्या, परगावी गेलेल्या होत्या, बाहेर गेलेल्या होत्या. ठीक आहे, बेळगावला गेले असताना त्या शारदा सदनमध्ये यांनी काय केलं तर पवित्र समजल्या जाणाऱ्या हिंदू धर्मातील तुळशीच्या कुंड्या त्या शारदा सदनला त्यांनी दिलेल्या होत्या. आता शारदा सदनला दिल्यानंतर शांत बसायचं ना, तर हे गोपाळराव जोशी जे होते ते खूप अँटिक होते. ते ह्या गोपाळराव जोशी म्हणजे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे ते पती होते आणि अमेरिकेला जाणाऱ्या आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला होत्या, डॉक्टर होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आणि या पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभामध्ये तिथं हजर राहिलेल्या होत्या. द हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं पहिलं पुस्तक होतं आणि हे पुस्तक त्यांनी आनंदीबाई जोशी यांना अर्पण केलेलं होतं. तर हा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर पंडिता रमाबाई जेव्हा बेळगावला गेलेल्या होत्या तर कुंड्या पाठवल्या या दोघांनी. कुंड्या पाठवल्यानंतर हे शांत बसले नाहीत, त्यांनी काय केलं तर एक अफवा पसरवली. ती अफवा काय होती तर पंडिता रमाबाई यांनी त्या कुंड्या लाथेने फोडून टाकल्या. आता लाथेने फोडले इथपर्यंत ठीक होतं, पण हिंदू धर्माचा पण अपमान केला. ह्या दोघांनी अफवा पसरवली. ह्या दोघांमध्ये अँटिक पर्सन कोण होते, गोपाळराव जोशी. कधी धर्म परिवर्तन करायचे तर कधी कोणाचे आगाऊपणा करून काडी करायचे. तर काडीतला एक प्रकार सांगतो की आगरकरांची जिवंतपणे प्रेतयात्रा जर कोणी काढली असेल तर ते गोपाळराव जोशी यांनी काढली. त्याच्यानंतर भले भले जे सनातनी मंडळी होती की आमचा धर्म आम्हाला खूप प्रिय आहे आणि रूढी प्रथा परंपरा प्रिय आहेत, अशा सगळ्या लोकांना त्यांनी धडा शिकवायचं ठरवलं. आणि लास्ट पंचहौद मिशन प्रकरण सांगितलं तर त्यामध्ये टिळकांपासून गोखलेंपर्यंत सगळेच सगळे त्या प्रकरणामध्ये ओवले, चहा पाजला, बिस्किट खाऊ घातलं आणि पुणे वैभव नावाच्या वर्तमानपत्रामध्ये त्या सगळ्यांचा फोटो टाकला की हे आहेत महाशय की जे सनातनी वेगवेगळे विचार मांडतात आणि ख्रिश्चन मिशनमध्ये जाऊन गुरुवार पेठेत आहे. तर त्या मिशनमध्ये जाऊन किंवा पहिलं मराठी चर्च आहे महाराष्ट्रातलं तर त्याच्यामध्ये पुण्यातलं तर त्याच्यामध्ये जाऊन काय करतात चहा पितात आणि आपल्या मिशीला पण पीठ देतात. तर हे असे आगाऊपणा करायचे गोपाळराव जोशी. तर हे तुळशी प्रकरण आहे. मग तुम्हाला प्रश्न कुठे विचारला जातो तर हे प्रकरणाबद्दल येतो. व्यक्ती कोण कोण होत्या, पंडिता रमाबाई यांच्या संस्थात्मक कार्यामध्ये सदन कोणत्या आणि किती होते आणि कोणासाठी बनलेले होते. तर वर्ष कोणत्या वर्षी बनवलेलं होतं, कोणासाठी बनलं होतं म्हणजे वैशिष्ट्य काय होतं, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ते कोणत्या घटकांसाठी बनलेलं होतं किंवा याचं वैशिष्ट्य किंवा याचा हेतू काय होता, यावरती आयोगाचे बरेचसे क्वेश्चन बनतात. यावरती थोडंसं लक्ष द्यायला हरकत नाही. आपण पुढे जातोय की इथे अभ्यास असा करायचा आहे आपल्याला की त्या अभ्यासातून आपला इतिहास बनला पाहिजे, आपला स्वतःचा एक वेगळा इतिहास बनला पाहिजे. इथं घडला चुकलेलं थोडंसं, ठीक आहे. तर आपला इतिहास बनला पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. हजारो लोकांनी तुम्हाला आदर्श मानलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही बाय चॉईस स्टुडंट आहात. कोणी लादलेलं नाही की तू बनच बन. मग आपण आपला घरचे वडील जर तहसीलदार आहेत किंवा घरचे वडील जर PSI PI आहेत तर आपल्याला पण जबाबदारी पडते की ते सांगतात मग तू PSI STचं कर किंवा तहसीलदार कर, असं नाही. तर आपली चॉईस आपण केलेली आहे, मग आपण सिद्ध आपणच करून दाखवलं पाहिजे. चला, तर नंबर 5 ची फॅक्ट आहे कोणती तर नादर चळवळ. कधी ऐकली का? ऐकली असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर परत एकदा नवीन ऐका. तर 1899 मध्ये मंदिर प्रवेशासाठी चालवलेली एक चळवळ होती. तर साधारणतः 1899, परंतु एक अस्पृश्य समाज आहे दक्षिण भारतातील, ठीक आहे. त्या अस्पृश्य समाजाने काय केलं, व्यापारामध्ये एवढी प्रगती केली. भारतामध्ये सेक्युलरिझम, तुम्ही लोकशाहीचा व्हिडिओ पाहता त्या जुन्या मोलाचा, जालना किंवा नांदेडचा तो मुलगा आहे बघा. तर लोकशाहीची व्याख्या त्यानं खूप छान पद्धतीने सांगितले, भाषण वगैरे आहे का युट्यूबला अवेलेबल आहे. तर अस्पृश्यांनी व्यापारामध्ये एवढी प्रगती चांगली केली होती 1901 पर्यंत. म्हणजेच त्यांनी काय केलं तर क्षत्रिय दर्जा मिळवलेला होता, म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेला त्यांनी तोडलेलं होतं आणि एक क्षत्रिय दर्जा मिळवलेला होता. तरी सुद्धा यांना काय केलं जात होतं तर मंदिरामध्ये प्रवेश वगैरे केला जात नव्हता किंवा दिला जात नव्हता. तर 1901 पर्यंत आहे, परंतु ही चळवळ 1899 पासून थोडीशी सुरू झालेली होती. 1901 नंतर या चळवळीनं चांगला जोर धरला होता. मग ते स्वतःला नादर समजत होते. नादर म्हणजेच काय, जसे महाराष्ट्रामध्ये देशमुख असतात, आपल्यापैकी देशमुख असेल तर जाम खुश होतं बघा, आणि आपल्यापैकी पाटील असेल तर अजून जाम खुश होतं बघा. तर देशमुख किंवा पाटील हे जे आहेत तर महाराष्ट्रामध्ये जसे हे शक्तिशाली समजले जातात, तर तशा पद्धतीनं त्यावेळी नादर हे समाज शक्तिशाली होता, जो उच्च प्रतिष्ठेचा समजला जात होता. अस्पृश्यांनी स्वतःला नादर म्हणायला सुरुवात केली. आता नादर म्हणत असतानाच 1910 मध्ये त्यांचे एक नेते होते राव बहादूर रत्न स्वामी. राव बहादूर त्यांना पदवी दिली होती, केवळ ह्या कामासाठी त्यांना दिलेली होती. त्यांनी नादर महाजन संघ सुरू केला होता. कशासाठी तर या समाजाला एज्युकेशन द्यायचं आणि तो वरती घेऊन जायचा. म्हणजे यांची चळवळ मुळात कशाची होती, नादर चळवळ
मंदिर प्रवेशासाठी आम्ही आमचा स्टेटस वाढवलेला आहे, आम्ही आमचा स्टँडर्ड रेज केलेला आहे, तर आम्हाला सुद्धा तुमच्यासारखा मंदिराचा प्रवेश दिला पाहिजे आणि इक्वॅलिटीनं वागवलं पाहिजे. आणि म्हणून या समाजाने केलेली चळवळ होती. तर साधारणतः 1899 पासून 1910-15 पर्यंत चळवळ चालली. दक्षिण भारतामध्ये महत्त्वाची ही चळवळ त्यावेळी चालत होती आणि ह्या चळवळीनं एवढं मोठं व्यापक स्वरूप घेतलेलं होतं की साधारणतः लाखोच्या वरती लोक अफेक्टेड होती किंवा ती गावं वगैरे याच्यातून प्रभावित झालेली होती. म्हणजे सर्वात मोठी चळवळ असं म्हटलं जातं. 1857च्या उठावापेक्षाही जास्त मोठी जर कोणती असेल तर ही नादर चळवळ आहे असं म्हटलं जातं इतिहासकारांच्या मध्ये. मी जिथे रेफरन्स वाचला त्याच्यामध्ये हा रेफरन्स आलेला आहे. नंबर 6 ची फॅक्ट आहे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर कोणता, तर दुसरा बहादूर शाह जफर आहे आणि मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशाह म्हणून यांना ओळखलं जातं. जेव्हा बराकपूरच्या बंगालच्या बराकपूर या छावणीतून जेव्हा उठावाला सुरुवात झालेली होती तर त्याच्यानंतर ते सगळं सैनिक बराकपूर, कलकत्ता, मेरठ असेल तिथून पुढे ही चळवळ सुरू झाली. ते ही चळवळ दिल्लीला येऊन थांबलेली होती आणि दिल्लीपर्यंत आल्यानंतर हे नर्मदा नदीच्या वरच्या भागामध्ये सर्वात जास्त या चळवळीने जोर धरलेला होता आणि नर्मदा नदीच्या दक्षिण भागामध्ये मग बॉम्बे प्रांतात काही ठिकाणी, त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये, त्यानंतर अशा दक्षिण भारतामध्ये म्हैसूर, अशा पद्धतीनं मद्रास, अशा पद्धतीनं थोड्या थोड्या प्रांतामध्ये काही बटालियन, काही पलटणीनं मात्र ह्या चळवळीचं स्वरूप मात्र किंचितसं कमी होतं. परंतु नॉर्थ इंडियामध्ये ही चळवळ खूपच जोरात आणि वेगाने काम करत होती. तर नॉर्थ इंडियामध्ये ही चळवळ सुरू असताना बंगालच्या बराकपूर छावणीतून इथं कानपूर आहे, लखनौ आहे, इथं जगदीशपूर असेल, इथंपासून मेरठ आहे आणि मेरठपासून ही चळवळ दिल्लीपर्यंत पोहोचली. तर त्यावेळी त्यांच्या बेगम जे जिनत महाल होत्या यांनी बहादूर शाह जफर यांचं वय साधारणतः 80 वर्षाचं होतं. यांनी सांगितलं मला सुखाने मारायचं आहे आता. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, जिनत महल यांनी सांगितलं तुम्ही उठावाल्यांना मदत करा आणि उठावाल्यांना मदत करा सांगितल्यानंतर यांनी उठावाल्यांना मदत करत असताना बख्त खान यांनी लष्कराचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं. 11 मे 1857 मध्ये पूर्ण दिल्लीवरती ताबा बंडवाल्यांनी किंवा उठावाल्यांनी ताबा मिळवला होता. परंतु तिथं असणारे वेगवेगळे जे इंग्रज अधिकारी होते, शासक होते, तर त्यांनी 11 पासून 15 मे पर्यंत पूर्ण दिल्ली आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि अर्थातच इथं असा नरसंहार केला की दहशत बसावी आणि लोकांनी पुन्हा एकदा धाडस करू नये म्हणून त्यांनी काय केलं होतं तर सार्वजनिक फाशी देणे किंवा भारतीय लोकांना क्रूरतेने मारण्याचा प्रकार सुरू केला होता. त्याच्या अगोदरची गंमत काय होती तर भारतीय लोकांना असं दिसलं की इंग्रज स्त्रिया किंवा इंग्रज मुलं जे आहेत तर या सगळ्यांना आपण विचित्र पद्धतीने मारायचंय आणि म्हणून बंडवाल्यांनी इंग्रजांच्या स्त्रिया मग वेगवेगळ्या विचित्र पद्धतीमध्ये त्यांनी मारलेल्या होत्या. म्हणून इंग्रज सरकारने दिल्लीमध्ये अशा पद्धतीचा नरसंहार केला होता. गुगलला जर फोटो पाहिला तर सार्वजनिक फाशी देण्यापासून वेगवेगळे फोटोज आपल्याला दिसून येतात की जो क्रूरतेचा एक उत्तम नमुना होता किंवा एक विचित्र नमुना होता. जशा पद्धतीने मुधोळमध्ये बेरडांचा, हुलगडीच्या बेरडांचा कत्तली केल्या होता किंवा कत्तलखाना बनवलं होतं ते गाव, तशाच पद्धतीने ब्रिटिश सरकारने 15 मे पर्यंत पूर्ण दिल्लीमध्ये हे मुघल बादशाहचे सगळे नातू तर मारले खुनी दरवाजाजवळ, परंतु सगळी मुलंही सुद्धा मारून या बहादूर शाह जफर यांना काय केलं होतं अटक केलं होतं. म्हणजेच अटक करून हे अर्थात अशा विचित्र पद्धतीमध्ये त्यांना रंगून ब्रह्मदेशामध्ये पाठवलं की ज्या ब्रह्मदेशामध्ये 7 नोव्हेंबर 1862 मध्ये अज्ञातवासामध्ये या बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे बाबराने जी सत्ता ज्या ॲटिट्यूडमध्ये सुरू केलेली होती तर ब्रिटिश सरकारने आपलं लष्करी ताकद असेल, आपली कूटनीती असेल आणि ते आपली शस्त्रांच्या जोरावरती त्यांनी काय केलं होतं तर या महत्त्वाच्या भारताच्या मोगल बादशाहाला संपवलेलं होतं. त्या 1857च्या उठावामध्ये 2 व्यक्ती मात्र आपल्याला चांगल्या दिसतात. तर इथं नानासाहेब पेशवे यांनी स्वतःला पेशवा घोषित केलं आणि दुसरा बहादूर शाह जफर यांनी स्वतःला भारताचा बादशाह बंडवाल्यांच्या म्हणण्यानुसार स्वतःला घोषित केलेलं दिसून येतं. परंतु राणी हजरत महल असतील, त्याचबरोबर खान बहादूर खान असतील आणि त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे तर हे नेपाळला पळून गेले. यावरती आयोगाचा क्वेश्चन आलेला आहे. तर 7 नोव्हेंबर 1862 मध्ये बहादूर शाह जफर दुसरा यांचं मात्र रंगून या ठिकाणी निधन झालेलं होतं. म्हणून मोगल बादशाह शेवटचा कोणता असेल यावरती आयोगाचा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बहादूर शाह जफर जे होते हे चांगले गझलकार होते, शायर होते, लेखक होते. त्यांनी खूप छान लिहिलेलं होतं गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, तख्ते लंडन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. तर अशा प्रकारची त्यांची एक लाईन होती ती खूप प्रसिद्ध आहे. लाईनवरती कधी आला प्रश्न तर तुम्हाला येतो. मिर्झा गालिब यांच्या काही लाईन विचारणार नाही तर अशा व्यक्तींच्या लाईन तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. नंबर 7 ची फॅक्ट आहे मुडीमन कमिटी 1924 ला. आता 1924 लाच का तर 1 जानेवारी 1923 ला
इथं एका पक्षाची स्थापना झाली होती. तो पक्ष कोणता होता? स्वराज्य पार्टी किंवा स्वराज्य पक्ष होता. ठीक आहे. आता या स्वराज्य पक्षामध्ये दोन महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. त्या दोन व्यक्तींपैकी C.R. दास पहिल्या व्यक्ती आणि दुसऱ्या व्यक्ती कोण होत्या? तर मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं? तर द्विदल राज्य पद्धतीची कार्यवाही करून त्यावर अहवाल तयार करायचा होता. आता द्विदल आणि हे जे राज्य पद्धती आहेत 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या कायद्यामध्ये ब्रिटिश सरकारने किंवा या कायद्यामध्ये यांनी काय केलं होतं? द्विदल आणि द्विशासनाच्या पद्धती सुरू केल्या होत्या. मग इथं काय झालं होतं? मोतीलाल नेहरू यांनी जो ठराव मांडलेला होता द्विदल राज्य पद्धतीची कारवाई करण्यासाठी, तर त्याच्यावर चौकशी करणे आणि अहवाल सादर करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं? तर एक मुडीमन कमिटी इथं नेमण्यात आली होती. मग मुडीमन कमिटीमध्ये सदस्य किती होते? तर टोटल 4 सदस्य होते. एक होते शिवास्वामी अय्यर, दुसरे आहेत डॉक्टर R.P. परांजपे. ठीक आहे, R.P. परांजपे. तिसरे आहेत तेज बहादूर सप्रू आणि चौथे आहेत मोहम्मद अली जिना. हे 1924 मध्ये. मोहम्मद अली जिना यांनी 1920 मध्ये काँग्रेस सोडलेली होती, हे लक्षात ठेवा. आणि 1913 मध्ये ते मुस्लिम लीगमध्ये सहभागी झालेले होते, मुस्लिम लीगमध्ये. आणि मोहम्मद अली जिना यांचं एक सुंदर वाक्य मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की जेव्हा त्यांच्या एका रोगाचं निदान करण्यासाठी ते डॉक्टरकडे गेले होते, तर त्यावेळी डॉक्टरने सांगितलं की बॅरिस्टर किंवा कायदे आजम जी, आप तो 6 महीने पहले मरना चाहिए था लेकिन आप जिंदा कैसे हो? तर याच्यावरती जिराने सांगितलं होतं की मुझे पाकिस्तान बनाना था. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही तुमचं एज, तुमचं वय, तुमचं लग्न आणि तुमचं सगळं एन्जॉयमेंट हे नंतर करायचीच आहे, परंतु आता फक्त तुम्हाला MPSC पास करायचे आहे. जसं मोहम्मद अली जिनांचं ते वाक्य आपल्याला मोटिवेट करतं, तशाच पद्धतीने आपली कृती, आपलं उद्दिष्ट आणि आपला अभ्यास आणि आपल्याला सिद्ध करायचं, तर हा चान्स आपल्याला MPSCनं दिलेला आहे. अशासारखं गोल्डन अपॉर्च्युनिटी दुसरी कोणतीच असू शकत नाही. तर याच्यामध्ये भारतीय नेते कोण कोण होते? तर 4 सदस्य होते आणि एक व्यक्ती होता, तो अध्यक्ष होता. सदस्यामध्ये शिवास्वामी अय्यर होते, डॉक्टर R.P. परांजपे, तेज बहादूर सप्रू आणि मोहम्मद अली जिना या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या मुडीमन कमिटीमध्ये, जी 1924 मध्ये स्थापन झालेली होती. आता याच्यापूर्वी हंटर आली होती कशासाठी? जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी करण्यासाठी. त्याच्यामध्ये ब्रिटिशांची एक समिती होती, काँग्रेसची एक समिती होती. त्याच्या अगोदर 1882 मध्ये हंटर कमिशन आलं होतं. ते भारतीय शिक्षणाचा पुनर्विचार करण्यासाठी किंवा पुनर्रचना करण्यासाठी रिपननी नेमणूक केली होती त्या हंटर कमिशनची, ज्याच्या पुढे तात्यासाहेब म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडित रमाबाई या दोघांनी साक्ष दिलेली आपल्याला दिसून येते. चला, महत्त्वाची फॅक्ट आपण 7 नंबर बघितली. नंबर 8 ची फॅक्ट काय सांगते? क्वेश्चन 100% येतो. या फॅक्टच्या आधारावरतीच 1857 सर्वात मोठं बंड झालं होतं, जे पहिलं स्वातंत्र्याचं बंड मानलं जातं. ठीक आहे, तर महत्त्वाची फॅक्ट काय आहे? तर खालसा धोरण आहे. खालसा धोरण ऍक्च्युअली डलहौसीनं लागू केलं का? डलहौसी तर मी 3 नंबरला टाकलेली इथं, बिलकुल नाही. तर डलहौसीच्या अगोदर इथं विल्यम बेंटिक यांनी 1828 पासून 1835 पर्यंत त्यांनी आपल्या कालावधीमध्ये हे खालसा धोरण लागू केलेलं होतं. आता खालसा धोरण 2 आहेत, 3 धोरणं आहेत. तर पहिलं धोरण आहे खालसा धोरण. त्याच्या अगोदरचं धोरण कोणतं येतं? तर तैनाती फौजेचं धोरण. ठीक आहे, तैनाती फौजेचं धोरण, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरं धोरण आहे खालसा धोरण, 1799 मध्ये हे लागू केलं होतं. त्याच्यानंतर हे आहे कधीचं? 1848 पासून 1856 पर्यंत सर्वात जास्त वापर डलहौसीने केला. पण प्रॉपर वापर कुठे केला होता? 1831 मध्ये विल्यम बेंटिकने म्हैसूर, काचार, जयंतिया, कुर्ग यामध्ये 1834-35 पर्यंत सगळी संस्थान खालसा केली होती. लॉर्ड ऑकलँडने सुद्धा मांडवी पासून 1939 पर्यंत 42 पर्यंत सुरू केलं होतं. 36 ते 42 याचा कार्यकाळ आहे ऑकलँडचा. आणि 48 पासून 56 पर्यंत डलहौसीने सर्वात जास्त वापर केला, म्हणून सर्वात जास्त विस्तारवादी धोरणाचा प्रणेता डलहौसी म्हणून आपण शिकतो. तर इथं 2 नंबरला आलं कोणतं? खालसा धोरण. 3 नंबरचं धोरण कोणतं आहे? तर फोडा आणि राज्य करा. आता फोडा आणि राज्य करा धोरणाचा जनक किंवा धोरणाचा महत्त्वाचा व्यक्ती कोण होता? लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती. तर भारतात 2-3 धोरणं महत्त्वाचे आहेत. तैनाती फौजेचं धोरण प्रश्न येतो, संस्थानी खालसा धोरण आणि फोडा आणि राज्य करा, म्हणजेच फोडा आणि त्या ठिकाणी तुमचं राज्य बनवा, लॉर्ड कर्झनचं धोरण. हे 2 धोरणाच्या वरती प्रश्न जात नाही जर धोरणावरती आला तर. जसं मी चतुसूत्री लास्ट टाइम सांगितली होती, आणि माहित नसेल तर पाठीमागचे लेक्चर जाऊन बघा, तुम्हाला सगळ्यांना तिथं दिलेले आहे चतुसूत्री. पाठीमागचे लेक्चर बघा, फॅक्टचे लेक्चर खूप IMP आहेत. तर पहिल्यापासून बघूया. विल्यम बेंटिक यांनी काय केलं होतं? याचा कार्यकाळ आहे 1828 ते 1835. हा 1833च्या
कायद्यानुसार हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला आणि त्याचबरोबर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा विल्यम बेंटिक होता. याच्याच कालावधीमध्ये 1806 मध्ये वेल्लोर या ठिकाणी शिपायांनी बंड केलेला होता आणि शिपायांचं बंड कोणी उद्भवलेलं होतं तर टिपू सुलतान याच्या 2 मुलांनी भारतीय सैनिकांना फूस लावली. तुमचं टिळा लावू देत नाही ना तुम्हाला ख्रिश्चन करते, तुमच्या पॅन्ट काढून हाफ 3/4 घातलं ना तुम्हाला ब्रिटिश बनवते, आता तुम्हाला पगडी दाढी काय राखू देत नाही तुम्हाला ख्रिश्चन बनवते. भले मोठं बंड झालं. 1857च्या अगोदर सर्वात मोठं बंड वेल्लोर या ठिकाणी शिपायांनी केलं होतं मद्रास प्रांत म्हैसूर प्रांतामध्ये. तर यावेळी मद्रासचा गव्हर्नर कोण होता तर विल्यम बेंटिक होता. त्याच्यानंतर 1831 मध्ये म्हैसूर, 34 मध्ये कुर्ग, काचार आणि जयंतिया ही सगळी खालसा केलेली धोरण संस्थानं जी होती तर ही विल्यम बेंटिक यांनी केलं होतं. राजा राममोहन रॉय यांचं आणि या बेंटिकचं खूप चांगलं जमत होतं. अजून एक प्रश्न कुठे विचारतात, 1828 मध्ये यांनी इनाम कमिशन बनवलेलं होतं आणि इनाम कमिशनचा रिपोर्ट आला काय 25,000 पैकी 21,000 जमिनी यांनी जप्त केल्या, कारण ते नावावरच नव्हत्या ना. आणि इनाम कमिशन 2 आहेत, 1852 डलहौसी आणि इथं असणारं हे महत्वाचं इनाम कमिशन विल्यम बेंटिकचं. यावर प्रश्न येतो, लक्षात ठेवा. ठगांचा बंदोबस्त यांनीच केलेला होता. नंबर 2 चे कोण आहेत, ऑकलँड आहेत. ऑकलँडचा कार्यकाळ जो जातो 1836 पासून 1842 पर्यंत. शेवटपर्यंत बघा, मस्त मायकल जॉर्डनची स्टोरी सांगतो तुम्हाला, इंटरेस्टिंग. तर मांडवी 1839, कुलाबा जालोर 1840 आणि सुरत 1842 मध्ये त्यांनी खालसा केलं. ऑकलँडचा कालावधी आहे. ऑकलँड नंतर कोण आला होता तर महत्वाचा 2 वर्षामध्येच म्हणजे 42 पासून 44 पर्यंत दुसराच व्यक्ती आला आणि 42 पासून 48 पर्यंत आणि त्याच्यानंतर मात्र इथं लॉर्ड डलहौसी आला होता. त्याचा कालावधी आहे 1848 पासून 1856 पर्यंत. ऍक्च्युली डलहौसीने सगळी कामं जास्त केली चांगली, जसं कर्जनी केली होती, परंतु एकच काम केलं, ते कोणतं होतं, खालसा धोरण. आणि ह्या संस्थाने खालसा धोरणामुळे डलहौसीनं जेवढी फंडामेंटल कामं महत्वाची चांगली केली होती पायाभूत भरणीची, तर ही सगळ्या कामावरती पाणी फेरलं गेलं आणि त्याचा परिणाम 1857 मध्ये डलहौसीला पुरेपूर झालेला दिसून येतो. तर डलहौसीनं करोली, सातारा, नागपूर, झाशी, तंजावर, अवध, सिक्कीम आणि निजाम त्याच्याबरोबरच अनेक संस्थानं ही डलहौसीनं आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि खालसा केली. ऍक्च्युली संस्थाने खालसा धोरण 3 गोष्टीवरती आधारित होतं, परंतु इथं 3 गोष्टी लागू केलेत का, नाही. डलहौसीने मात्र 3 गोष्टी लागू केल्या होत्या. पहिली नंबर 1 ची जी गोष्ट आहे तर ती आहे दत्तक वारसा नामंजूर. तैनाती फौजेचं धोरण 3 गोष्टीवरती आधारित होतं. पहिली दत्तक वारसा नामंजूर. दुसरं काय आहे तर गैरप्रशासनाचा आरोप करायचा. ठीक आहे, संस्थानच येत नसेल आपल्या ताब्यात तर गैरप्रशासनाचा आरोप करायचा. म्हणजेच काय असतं, जर कोणी मोठं होत असेल आणि कोणी जर चांगलं पुढे जात असेल ना तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला जर आपल्याला काय सापडलं नाही तर त्याच्या कॅरेक्टरवरती जायचं आणि मग काय म्हणायचं, तुम्हाला टिकू देणार नाही, तुम्हाला इथं संपवून टाकतो आणि तुम्ही कसं शिकवताय बघ, हे असं होतं. त्यानंतर नंबर 3 ची फॅक्ट कोणती येते तर प्रत्यक्ष युद्ध करायचं. तर ही डलहौसीची 3 धोरणं होती, याच्यावर आधारित खालसा धोरण येत होतं. ठीक आहे, म्हणून लॉर्ड डलहौसीनं जे काय उपाययोजना केल्या होत्या तर सगळी संस्थानं आपल्या ताब्यात आणि ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्य विस्तार करण्यासाठी महत्वाची भूमिका या डलहौसीनं केलेली होती. सुरुवात इथं विल्यम बेंटिक, ऑकलँड आणि त्याच्यानंतर आलेला हा डलहौसी होता. मध्ये आलेल्या हार्डिंग वगैरे यांनी जास्त काही काम केलेलं नव्हतं, परंतु इथं महत्वाच्या 3 व्यक्ती आपण शिकल्या. फॅक्ट नंबर 8 झाली. फॅक्ट नंबर 9 आहे फ्रँचाइज समिती किंवा फ्रँचाइज कमिटी. बघा, महत्वाचे आहे आणि सेकंड लास्ट आहे. तर या फ्रँचाइज समितीलाच काय म्हटलं जातं, साऊथ ब्युरो किंवा साऊथ बरो समिती किंवा साऊथ बरो कमिटी. कशासाठी तर भारतातील लोकांच्या मतदानाबद्दलची चौकशी आणि अहवाल आणि पर्यवेक्षण करण्यासाठी आलेली ही महत्वाची कमिटी होती, फ्रँचाइज कमिटी. ठीक आहे, या फ्रँचाइज कमिटीमध्ये महत्वाचा उद्देश काय होता हे तुम्हाला सांगितलं. प्रश्न इथं येऊ शकतो, या नावाने प्रश्न आलेला आहे, त्या नावाने प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये महत्वाचे सदस्य किती होते तर सदस्य टोटल 9 होते. त्या 9 मध्ये डिवायडेशन कसं केलेलं आहे तर 5 लोक ब्रिटिशांची होती, 3 लोक हिंदू होते, 1 मुस्लिम होता. कोण कोण होते, 5 ब्रिटिश होते, 3 हिंदू होते आणि 1 मुस्लिम होता. प्रश्न भविष्यातला येऊ शकतो. जेव्हा ही साऊथ ब्युरो किंवा ही फ्रँचाइज कमिटी भारतात आली होती तर त्यावेळी ह्या सदस्यांच्या समोर 36 लोकांनी साक्ष दिलेली होती, 36 लोकांनी. पण साक्ष देणाऱ्या महत्वाच्या 36 पैकी काही महत्वाच्या लोकांची आपण नावं घेतोय, मग त्यामध्ये अस्पृश्यांची वेगळी होती, कारण 1909 मध्ये मुस्लिमांना मतदाराचा संघ दिला होता. ठीक आहे,
आणि 1919 मध्ये शीख असेल, अँग्लो इंडियन असेल, ख्रिश्चन असेल, तर ह्या सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ केला होता. मग डॉक्टर आंबेडकर जेव्हा 1919 नंतर ऍक्टिव्ह झालेले होते तर त्यावेळी त्यांना वाटलं की इथं सर्वात मोठ्या हिंदू धर्मामध्ये असणारी अस्पृश्यांची कॅटेगरी आहे तर त्यांना का देत नाही. जर वेगळा निघाला तर वेगळं छोटंसं राष्ट्र बनलं असतं त्यावेळी. परंतु आंबेडकरांनी या महत्त्वाच्या समितीला साक्ष दिलेली होती. आंबेडकरांबरोबर कोण कोण होते? गणेश आकाजी गवई आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे होते वीरा शिंदे. 1922 नंतर वीरा शिंदे अस्पृश्य चळवळीतून बाहेर निघाले होते कारण आंबेडकर ऍक्टिव्ह झाले होते. म्हणून गबा सरदार यांच्या भाषेमध्ये वीरा शिंदेंना आपण काय म्हणून ओळखतो तर महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी असं म्हणून ओळखतो. प्रश्न येऊ शकतो. तर प्रमुख 36 लोक होती. 36 लोकांपैकी साक्ष कोणी कोणी दिलेली होती तर मोहम्मद अली जिना पहिले मुस्लिम आहेत, मुस्लिम व्यक्ती. त्यानंतर एनएम जोशी, हेग ब्राऊन, रेवडन जोशी, जमशेदजी इथं जीजी भॉय, भास्करराव जाधव आणि देवीदास ठाकरजी. आता भास्करराव जाधव यांना काय म्हटलं जातं तर प्रति डॉक्टर आंबेडकरांचे 3 पार्ट आहेत बॅचमध्ये. त्यापैकी 1 नंबरचा जो पार्ट आहे ना 1 2 3 2 3 आणि 1 तर 1 नंबरचा पार्ट तुम्ही सगळेजण जाऊन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये बघू शकता. तुम्हाला ते डेमोसाठी व्हिडिओ दिलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की डाटा कुठून कसा पद्धतीने गोळा केलेला आहे आणि तिथं मग तुमच्या बत्त्या गुल झाल्या की मग तुम्हाला कळेल की नाही शिकलंच पाहिजे आपल्याला कुठंतरी. बरोबर का? तुम्ही जेवढे पुस्तक नाही वापरत ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुस्तक वापरून प्रत्येक शिक्षक आपल्या नोट्स आणि इथं डाटा टाकत असतो. जशा पद्धतीने हे सगळा नवीन डाटा तुम्हाला मिळतोय. तर हे लेक्चर मात्र इथं जाऊन फ्रीमध्ये बघा. काय जातंय फ्रीमध्ये बघायला. चला त्यानंतर इथं प्रति कोल्हापूरचे प्रति शाहू महाराज म्हणून कोणाला ओळखलं जातं तर भास्करराव जाधव यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा प्रति शाहू महाराज कोल्हापूरचे किंवा दुसरे शिल्पकार म्हणून सुद्धा या भास्करराव जाधव यांना ओळखलं जातं. छत्रपती शाहू महाराजांचा सर्वात जास्त विश्वास हा भास्करराव जाधव यांच्यावरती होता. रायगडाच्या बिरवाडी या ठिकाणी यांचा जन्म आणि मॅट्रिकच्या परीक्षेत बॉम्बे प्रांतामध्ये पहिला आलेले होते त्यावेळेचे. दलितांचे प्रतिनिधी म्हणून कोण कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, गणेश आकाजी गवई आणि वीरा शिंदे. तर आंबेडकर आणि गणेश आकाजी गवई यांच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीनं आपण फ्रँचाईज कमिटी बघतोय. 1919 तिला साऊथ बरो कमिटी असं म्हटलं जातं. तर या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये दिलेलं आहे. तिथं जाऊन एकदा बघा तरी लेक्चर की किती क्वालिटी आणि कशा पद्धतीचं आहे. यानंतर आपण पुढची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची फॅक्ट बघतोय. ती फॅक्ट आहे डांबर प्रकरण 1914चं आहे. आता हे डांबर प्रकरण आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. हे डांबर प्रकरण नेमकं काय होतं किंवा कशा पद्धतीचं होतं. तर कोल्हापूरमध्ये 2 गट होते. एक होता पंडित गट. पंडित गट म्हणजे कशाचा कोणाचा होता तर एक मराठा समुदायातून एक विशेष गट होता. तो मराठा समुदाय अपरिवर्तनवादी होता. त्यांना कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नको होतं, त्यांना कोणत्याही प्रकारचा बदल नको होता आणि ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत असणारे जे सहकारी आहेत तर त्यांच्या विरोधात ते काम करत होता. ह्या पंडित गटाने शाहू महाराजांना मारण्याचा एकदा प्रयत्न केला होता. चला शिवाजी क्लबच्या माध्यमातून वगैरे. चला तर हा मराठ्यांचा गट होता. मराठा समुदायातून सगळे होते परंतु अपरिवर्तनवादी होते. त्यांना कोणताही बदल नको होता. अशा गटाचं प्रतिनिधित्व करणारे काही लोक होते. आता या लोकांच्या डोळ्यामध्ये शाहू महाराज खपत होते आणि सत्यशोधक समाजाबरोबर काम करणारे खूप सारे लोक सुद्धा या गटाच्या डोळ्यामध्ये अगदी कुसळासारखे बसत होते. तर पंडित गटामध्ये गायकवाड बंधू होते आणि कलाप्पा निटवे होते. कलाप्पा निटवे आगाव होते. त्यांनी काय केलं माहिती आहे? छत्रपती शाहू महाराजांचं कान भरायला सुरुवात केलं. कोणाच्या विरोधात? अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधात. आता हे अण्णासाहेब लठ्ठे म्हणजेच कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर त्या व्यक्तीचा तो सन्मान दिला पाहिजे आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा तर डॉक्टर आंबेडकर यांचा जिवंतपणीच पुतळा सुरुवातीला जर कोणी उभा केला असेल अण्णासाहेब लठ्ठे यांनी केला होता कोल्हापूरमध्ये. ते पण पाठ करून ठेवा. ब्लॅक कलरचा पुतळा आहे, खूप सुंदर आहे आणि जनतेच्या वतीनं उद्घाटन केलं होतं. त्याची डिटेल मी लगेच टेलिग्रामला टाकून देतो. चला तर अण्णासाहेब लठ्ठे बाबू गटामध्ये होते, भाऊसाहेब कुदळे होते आणि बळवंतराव धावते होते. तर या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. परंतु इथं असणारा कलाप्पा निटवे जे आहे तर छत्रपती शाहू महाराजांच्या जवळ गेले आणि त्यांनी अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधात कान भरायला सुरुवात केली. जेव्हा शाहू महाराजांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली त्यावेळी इथं काय केलं तर या अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधात साक्ष द्यायला सुरुवात केली. मग या साक्षीमध्ये त्यांनी ओवलं कोणाला तर महत्त्वाच्या व्यक्ती होत्या भाऊराव पाटील यांना. आता हे प्रकरण काय होतं ऍक्च्युली ते सांगायचं राहून गेलं होतं. तारीख आहे 19 फेब्रुवारी 1914ची. 19 फेब्रुवारी 1914च्या रात्री त्यांनी काय केलं तर राणी अलेक्झांड्रा
आणि बादशाह 7वा एडवर्ड तर यांचे पुतळे लावलेले होते टाउन हॉलच्या त्या चौकामध्ये. तर त्या टाउन हॉलच्या चौकामधल्या पुतळ्यांना या पंडित गटाच्या लोकांनी रात्री जाऊन डांबर ओतलं. जसं चाफेकर बंधूंनी व्हिक्टोरिया यांच्या पुतळ्यावरती मुंबईला डांबर ओतलं होतं 1896-97 ते पळत आले होते पुण्यापर्यंत. तर तसंच प्रकरण पंडित गटाने केलं. अलेक्झांड्रा आणि 7वा एडवर्ड बादशाह यांच्या अंगावरती डांबर ओतलं. छत्रपती शाहू महाराजांना वाटलं की आपल्यावरती आता राजद्रोहाचा प्रकार येऊ शकतो, परंतु त्यांनी काय केलं, ते प्रकरण सावरलं. हे पडसाद त्याचे दिल्ली असेंब्लीमध्ये आणि दिल्लीमधून लंडनच्या पार्लमेंटपर्यंत पोहोचले. आता छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आली. 1 2 3 4 5 6 बाटल्या संपवायच्या दिवसाच्या. तर हे प्रकरण जेव्हा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये गेलेलं होतं तर त्यावेळी तिथं मात्र खूप मोठं पडसाद आणि नाराजी सुरू झाली होती. मग शाहू महाराजांनी काय केलं, यांच्यावरती प्राथमिक जबाबदारी आली आणि जबाबदारी आल्यामुळं काय केलं तर शाहू महाराजांचा कान भरलं कल्लाप्पा निटवे यांनी. मग यांच्यावरती काय केलं, चौकशी समिती वगैरे नेमायच्या अगोदरच काय केलं तर पोलिसांना यांच्याकडे देण्याच्या अगोदर त्यांच्या विरोधात काहीतरी साक्ष तर कोणी तर द्यायला पाहिजे. साक्ष देण्यासाठी भाऊराव पाटील यांना बोलवलं. आता भाऊराव पाटील इथं आले. तर भाऊराव पाटील यांना जेव्हा बोलवलं तर भाऊराव पाटील यांनी सांगितलं तुम्ही मला मारलं तरी चालेल, परंतु मी काय करणार आहे तर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधात साक्ष देणार नाही. आता भाऊराव पाटील यांना साक्ष देणार नाही म्हटल्यानंतर त्यांच्यावरती परत एक आरोप टाकला. जैनेंद्र प्रेस होती, त्या जैनेंद्र प्रेसला आग लावणे आणि 2000 रुपयाची चोरी हे मात्र अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्यावरती काय केला, एक आरोप ठेवला. त्यांना तुरुंगात टाकलं, 8 महिन्याची शिक्षा झाली. आता त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी लक्षात ठेवा, भाऊराव पाटलांना अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी बोलवलं, नाही म्हटले, तुरुंगामध्ये अतोनात क्षय झाला 8 महिन्याच्या कालावधीमध्ये. अण्णा इथं भाऊराव पाटील यांनी 2 वेळा प्रयत्न केला होता. अण्णांनी आत्महत्या सुसाईड करण्याचा, स्वहत्या करण्याचा 2 वेळा प्रयत्न केला, परंतु वाचले किंवा काही कारणास्तव मनपरिवर्तन झालेलं होतं. आता भाऊराव पाटील यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी यांनी काय केलं होतं तर अंबाबाई मुद्रावळे आणि गणप्या मांग, हा गणप्या मांग म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला, तर औंधचं प्रकरण आहे. औंधचं प्रकरण आहे आणि या औंधच्या प्रकरणामध्ये नाव समोर आलं होतं गणप्या मांग यांचं. तर आता ॲक्च्युली मी सॉरी म्हणतो की एका जातीचा उल्लेख होतो, परंतु इतिहासामध्ये अशाच प्रकारचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर अंबाबाई मुद्रावळे आणि गणप्या मांग या दोघांना साक्ष देण्यासाठी बोलवलं होतं, परंतु ह्या दोघांवरती भाऊराव पाटील यांचे पूर्वाश्रमीचे खूप मोठे उपकार होते. त्या दोघांनी सांगितलं आम्ही साक्ष देणार नाही. 8 महिन्याच्या कारावासानंतर, तुरुंगवासानंतर इथं अण्णांची सुटका करण्यात आली होती. तर अशा पद्धतीनं हे डांबर प्रकरण आहे 1914चं. आणि मग छत्रपती शाहू महाराज यांनी काय केलं की यांना चुकीचं कोण आहे आणि बरोबर कोण आहे तर हे काही कालावधीनंतर समजलं. त्यावेळी त्यांना समजलं की अण्णासाहेब लठ्ठे जे आहेत तर यांच्या विरोधात म्हणजेच बाबू गटाच्या विरोधात पंडित गटाने खूप मोठं षडयंत्र रचलेलं होतं आणि त्या षडयंत्राच्या नादी लागून आणि निटवेने कान भरलं होतं. तर त्यांच्या नादी लागून आपण अण्णासाहेब लठ्ठे, भाऊराव पाटील आणि अशा महत्त्वाच्या समाजसुधारक व्यक्तींना, परिवर्तनवादी व्यक्तींना किंवा बाबू गटाच्या परिवर्तनवादी व्यक्तींना आपण काय करतो, दोष देतोय. मग छत्रपती शाहू महाराजांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांची माफी मागितली. कधीही लक्षात ठेवा, माफी मागण्याचं हृदय आणि माफी मागणारा सर्वात महान असतो. म्हणून छत्रपती शाहू महाराजांचं एक मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटतं एक किस्सा की जेव्हा डॉक्टर आंबेडकर 1920 मध्ये वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन भारतात परत आलेले होते 17-18 मध्ये, तर त्यावेळी 1920 ची घटना आहे आणि 20च्या वेळी छत्रपती शाहू महाराज मुंबईच्या दादरच्या BDT चाळीमध्ये छत्रपती शाहू महाराज स्वतः राजा असून एक डोक्याला बांधतात तो महत्त्वाचा फेटा आणि रमाबाई यांच्यासाठी एक साडी घेऊन आंबेडकरांचं घर विचारत एक राजा त्या दादरच्या चाळीमध्ये फिरतात. आणि जेव्हा घरी पोहोचतात ना तर त्यावेळी आंबेडकर भारावून जातात आणि सांगतात की डॉक्टर आपण राजा आहात, तुम्ही एक संदेश दिला असता, पत्र पाठवलं असतं, चिठ्ठी पाठवली असती तरी मी कोल्हापूरला आलो असतो. त्यावर छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात, महान व्यक्तींचे एक वैशिष्ट्य आहे की ते आपलं महानता बाजूला ठेवतात कधी कधी. आणि मग छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं आम्ही परंपरेचे राजे आहोत, वंश परंपरेचे, तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. आणि मग ज्ञानाच्या राजाचा कधीही मान सन्मान यथोचितच झाला पाहिजे. आणि म्हणून माणगावच्या परिषदेमध्ये आंबेडकरांचा हात उचलून छत्रपतीने सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा राजा सापडलेला आहे, तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता सापडलेला आहे आणि हे उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ही माणगावची परिषद आहे आणि मी भाग्यवान आहे की त्या परिषदेच्या गावामध्ये आमच्या आईवडिलांनी ऊसतोडी केल्याने मी तिथं काही दिवस राहिलेलो आहे. म्हणून शून्यापासूनचा प्रवास असतो. म्हणून 1-1.5 वर्ष माझ्या मोबाईलचा स्क्रीनवरती लिहिलं होतं दिस विल बी ऑल्सो चेंज, ए बी बदल जाएगा. जेव्हा बदललं तेव्हा तो काढला होता. म्हणून प्रत्येकाचे दिवस बदलतात, फक्त काय करायचं आपल्याला सातत्य ठेवायचं आणि परिश्रम करण्याची पूर्ण ताकद ठेवायची.
तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा जादू होऊ शकते, जशी माझ्या आयुष्यामध्ये झालेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो ती जादू तुमच्याप्रती होण्यासाठी, चमत्कार घडण्यासाठी. तर छत्रपती शाहू महाराजांनी माफीचे पत्र पाठवलं होतं अण्णासाहेब लठ्ठे यांच्या नावाने. अण्णासाहेब लठ्ठे जेव्हा विधिमंडळाचे सदस्य होते तर सी.के. बोले यांच्यासोबत, भास्करराव जाधव यांच्यासोबत त्यांनी खूप मोठं काम, अनटचेबिलिटी अर्थातच सार्वजनिक पाणवटी यांच्या खुले करण्यासाठी खूप मोठं काम केलं होतं अण्णासाहेब लठ्ठे यांनी. यांच्यावरती प्रश्न विचारले, विधिमंडळामध्ये कोणते मंत्रीपद त्यांनी सांभाळलेलं होतं यावरती. चला, तर अशा पद्धतीनं आपण 10 फॅक्ट बघितल्या. त्या 10 फॅक्टमध्ये मला होप्स आहेत की तुम्हा सगळ्यांना हे खूप चांगल्या पद्धतीनं आवडलेल्या आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल, शेवटपर्यंत बघतायत, थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण पाठवा, त्याला पण फायदा व्हावा. हा, तर अशामध्ये 10 आपण फॅक्ट बघितल्या. छोटीशी एक सूचना परत एकदा आली. कंबाईन 2023 ची बॅच आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ची बॅच आहे. हा जसा डाटा नवीन आहे, बॅच मध्ये तर अफलातून टाकला तो बघा एकदा. तिथं डिपार्टमेंट PSI ची बॅच आहे आणि समाज सुधारकांची बॅच आहे. मी काय सांगतो की बुकलेट स्टडी कसा करायचा, फक्त माझ्या नोट्स आणि व्हिडिओ बघा, तुम्हाला कमीत कमी 13+ प्रश्न तिथून कव्हर होण्याची शक्यता नाकारताच येत नाही. 15च्या 15 होतील. तुम्ही शेवटचे 2 प्रश्न 1-2 प्रश्न गेस करून सोडवला तर. खूप सारे मेसेज येतात की 15 पैकी 15 सोडवले, 14 सोडवले, 12 सोडवले, पण 15 पर्यंत कसा पोहोचायचं, तर हा प्रवास बॅच मधून मी तुमच्यापर्यंत घेऊन जातोय. नाही लावली तर हरकत नाही, युट्यूबचं लेक्चर आहे तुमच्यासाठी, खूप चांगला डाटा तिथून पण तुम्हाला दिला जातो. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला सगळ्या इतिहासाच्या बॅचेस दिसतील. पटकन डाउनलोड करा. या ऍप्लिकेशनमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला सांगतो. पेड कोर्सेस दिसतात, सगळं दिसतंय. हा, डेमो व्हिडिओ दिसतात, फ्री PDF टाकलेले आहेत खूप साऱ्या, ते तर इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय, डेली क्वेश्चन्स आहेत आणि आजच्या दिवशी इतिहासामध्ये काहीतरी अपडेट करत राहतो. टेस्ट सिरीज पण आपण तिथे लॉन्च करतोय, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने या ऍप्लिकेशनला तुम्ही इन्स्टॉल करून घेतलं की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये खूप सारं मटेरियल मिळतंय. मी तुम्हाला तुमच्याकडे खूप सारे प्रश्न असतात की इतर विषयांचं काय करायचं. अर्थशास्त्रामध्ये मी तुम्हाला सांगेल की सातारचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर श्रीकांत कळसकर सर, तर यांची इकॉनॉमिकची ऑनलाईन लाईव्ह बॅच असते. ह्या बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. 6 महिन्याची बॅच आहे. साधारणतः फी यांची खूपच कमी आहे. 599-600 रुपयामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र शिकायला मिळतं. आणि ते क्वालिटीनं काय शिकायचं आहे तर अर्थशास्त्र इथं शिका. जॉग्राफी माइंड मॅप किंवा जॉग्राफी नकाशांचे बादशाह म्हणू आपण त्यांना, सचिन शिंदे सरांकडून जॉग्राफी शिका. पैकीच्या पैकी प्रश्न पण देण्याची आणि काढण्याची कुवत हे ठेवतात स्वतःमध्ये. आणि गणित बुद्धिमत्ता जर शिकायचं असेल तर आमचे मित्र संजय पहाडे सर, हे सगळे मित्रच आहेत, पण संजय पहाडे सरांकडून गणित जर शिकलात तर तुम्हाला कमीत कमी 15 पैकी 15 प्रश्नांची तयारी ह्या तिन्ही विषयामध्ये आपापल्या विषयामध्ये एक्सपर्ट लोक आहेत. यांच्याकडून शिकला तर तुम्हाला म्हणजे 4 विषय इथं झाले. बाकीच्या विषयांसाठी मी तुम्हाला हळूहळू सांगेलच कोण एक्सपर्ट आहेत वगैरे. तर ह्या 3 विषयासाठी तुम्हाला ह्या तिघांचे ॲप्लिकेशन, मोबाईल नंबर आणि त्यांच्या नंबर्स वगैरे सगळं दिलेलं आहे. त्यांना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळून जाते, ठीक आहे. चला, अशा पद्धतीनं मी तुम्हाला मायकल जॉर्डन या बास्केटबॉल ची एक स्टोरी छोटीशी सांगतोय. शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं एक मोटिवेशनची स्टोरी सांगतो. यांचं कुटुंब आणि यांची फॅमिली खूपच वैफल्यग्रस्त होते. अर्थातच खूप गरिबीमध्ये दिवस जात होते. 4 बहिणी, आई वडील झोपडपट्टीमध्ये राहत होते. शेजारचेही गरीब असल्यामुळं त्यांची गरिबी आणि आपली गरिबी सेमच होती. मग अशा अवस्थेमध्ये मायकल जॉर्डन यांचे वडील होते ते एकदा निवांत बसले असताना त्यांनी काय केलं, एक कपडा दिला छोटासा आणि मायकलला सांगितलं किंवा जॉर्डनला सांगितलं होतं की हा कपडा तू $2 विकून ये. लक्षात ठेवा, $2 विकून ये. त्यांनी $2 विकण्याची त्यांची कुवत नव्हती, तरी पण त्यांनी काय केलं, ते कपडा गेला धुतला चांगला. प्रेसला इस्त्री नव्हती किंवा प्रेस नव्हती म्हणून त्यांनी अंगाखाली ठेवला, बेडच्या खाली. दुसऱ्या दिवशी ते कुठे गेले, मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये त्यांनी बड्या मोठ्या मुश्किलने $2 तो कपडा विकला. आता हे कपडा विकल्यानंतर काय केलं, ते घरी आले, वडिलांना दिला आणि सांगितलं की मी तो कपडा विकला. त्यांनी त्याच्यापेक्षा छोटासा मोठा कपडा काढला आणि त्यांनी सांगितलं की हा $10 तो विकला पाहिजे. आपली कॅपॅसिटी वाढवा. आपला रेजिवर स्टँडर्ड कशाला म्हणतात ते याच्यातून शिकायचं आपल्याला. तर $10 विकून दाखव. त्यांनी तो कपडा स्वच्छ धुतला. त्यांना चॅलेंज मोठं वाटत होतं. कपडा धुतला चांगला, धुतल्यानंतर प्रेस वगैरे केला तशा पद्धतीनं बेडच्या खाली ठेवून किंवा त्याच्या गाडीच्या खाली ठेवून. आणि त्याच्यावरती काय केलं, हा $10 जर विकायचा आहे तर काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. त्यानं काय केलं, त्याच्यावरती मिकी माऊस हे जे त्यावेळी सर्वात जास्त चालत होतं कार्टून, तर ते मिकी माऊस किंवा त्याचं एक चित्र प्रिंट केलं. मग ते प्रिंट करून झाल्यानंतर एका मोठ्या श्रीमंताची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेच्या समोर जाऊन उभा राहिला आणि तो कपडा एका मुलाला एवढा आवडला की त्यानं आईकडे आग्रह केला आणि तो कपडा विकत घेतला. त्या आई खुश झाली त्या मुलाची आणि त्यानं $10च्या बदलीत टिप म्हणून $10 दिले, $20 झाले. हा जॉर्डन घरी आला, वडिलांना सांगितलं की मी $20 कमवले. त्यानं सांगितलं यस तू करू शकतो, तसं तुम्ही करू शकता. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्यांनी मोठा कपडा दिला वडिलांनी. याला सांगितलं तू $200 हा कपडा विकायचा आहे.
आता त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की नेमकं काय करायचं. तर जॉर्डनला पटकन आठवलं की मिस फराह यांची एक पिक्चर आलेला आहे, रिलीज झालेला आहे, ॲक्ट्रेस आहे आणि त्या ॲक्ट्रेस पिक्चरच्या प्रमोशनसाठी त्या थिएटरमध्ये येणार आहे. बिचारा लहान होता, पटकन काय केलं, तो कपडा वॉश वगैरे केलेलाच होता, प्रेस त्याच्याच पद्धतीने केला होता आपल्या गावठी पद्धतीनं, आणि मग तो पटकन काय केला, तो प्रेस केलेला कपडा तिथं गर्दीमध्ये गेला, मिस फराह यांची सही घेतली आणि त्या ॲक्ट्रेसने सुद्धा हसून ती सही त्या जॉर्डन यांना दिली आणि तो बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर काही कालावधीमध्ये त्यानं काय केला, तर मिस फराह म्हणजे जगात त्या देशातील सर्वात मोठ्या नामांकित ॲक्ट्रेसची सही असणारा कपडा आहे माझ्याकडे आणि कोणाला घ्यायचा आहे, तर त्याची बोली लावली होती त्यांनी $200. आणि त्या $200च्या ऐवजी तिथं बोली लागत असताना एकाने $300 घेतला तो कपडा. म्हणजेच काय, तर तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे MPSCनं, त्यांना टार्गेट दिलं होतं हा कपडा विकायचा आहे. अर्थातच काय केलं होतं त्यांनी, तर इथं खूप छान लाईन आहे की वापरलेल्या जुन्या कपड्याला जर हा जॉर्डन प्रतिष्ठा देऊ शकतो, वडिलांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं होतं त्याला, वापरलेल्या जुन्या कपड्याला जर तू प्रतिष्ठा देऊ शकतो तर तू स्वतःला काच प्रतिष्ठा नाही देऊ शकत. तसंच तुम्ही आहे की तुम्ही जर अशा बाबतीमध्ये दुसऱ्यांना किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजला प्रतिष्ठा देऊ शकता तर स्वतःला सिद्ध करण्यामध्ये प्रतिष्ठा काय देऊ शकत नाही. आणि यावरतीच काय सांगितलं होतं, जिथं प्रबळ इच्छा असते ना तर त्या ठिकाणी आपला मार्ग सुद्धा नक्कीच मिळतो. म्हणून $2, $10, 200च्या ऐवजी $300 मिळवले होते मायकल जॉर्डन यांनी. हेच मायकल जॉर्डन जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू बनले होते, म्हणून त्यांचा आज मी फोटो तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. तर हे मायकल जॉर्डनची स्टोरी आहे. तर काय सांगितलं होतं, तर प्रतिष्ठा मिळवू शकतो आपण, फक्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करायची गरज आहे. म्हणून अभ्यास अशाच पद्धतीनं करा की त्या अभ्यासाच्या माध्यमातून तुमचा इतिहास बनला पाहिजे, इतिहासामध्ये तुमचं नाव नोंदवलं गेलं पाहिजे, इतिहास शिकता शिकता इतिहासही बनवता आला पाहिजे. जशा पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी मोठं झाले आणि इतिहास घडवला, तशाच पद्धतीनं आपण सुद्धा इतिहास घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कुठेही कोणत्याही प्रकारचा चमत्कार कधी होऊ शकतो, काहीही कोणाला सांगता येत नाही. त्याच्यामुळं या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल तर कमेंट करून सांगा. लेक्चर आवडलं असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. बी हॅपी, बी हेल्दी.